तर हाय सगळ्यांना, आज आले मी पोरींचे घरं बघायला. पोरींनी रानात घरं बनवलेत ना, त्यामुळं चाललं होतं कोमलचं लय दिवसापासून का घर बघायला चल म्हणून तिने घर बनवलेलं आहे. तर त्या शेळ्या चारायला. हा ते दाखवते ना. या पोरींनी रानात येऊन घरं बनवलेले आहेत. तिने असं मस्त असे घरं बनवलेले आहेत. तर आज बुधवार, आज बाजारात जायचंय, पण चालले आज जायचं का नाही जायचंय. ज्यावेळेस नितीनचे पप्पा येते कामावून त्यावेळेस बघता येईन रानात कामाला याला जायचं का नाही, बाजारात जायचं का नाही. तर आमच्याकडे 2-4 दिवसापासून पावसाने उघड दिलेली आहे बरं का. तुमच्या इकडे झालाय का पाऊस चालू आहे का? तर पोरीने असं गाव राहिले 12 कोसलाम आणि 12 कोसलाम येऊन तिने ते घरं बनवित राहिले. तिला सांगितलं जवळ घरं बनवा म्हणलं तुमचे खेळण्याचे, पण तिचं चाललं आता चिखल जवळ आहे, पाणी पण जवळ आहे. त्यामुळं हे काय इकडं पाणी आणि रानात असल्यामुळं मग कोमलचं तर म्हणणं आहे, कोमल तर म्हणती फ्रेश वाटत आहे इकडं रानात. हां बोल ना. हां आणि ताईचं म्हणणं आहे का इथं नदी पण जवळच आहे, आंघोळींला मग चिखलात भरला तरी आंघोळींला जाता येईल. काय बोल बोल ना, बोल बोल ना. ताईला बोल की, पण तिला आता लाज वाटू राहिली बोलायला. काय होतंय त्याला, तुम्ही तर घर तर बनवून राहिलेत. तर ताईचा ह्यो बंगला काम चाललंय बंगल्याचं. ती म्हणती का अजून काम चाललंय बंगल्याचं. ही चूल, ही स्वयंपाकाची चूल. मावशी घरी चालली का काय? तर आले होते त्यांचं घरं बघायला. म्हणलं घरं पण बघा. गवताला जायचं होतं, पण गवताला जाणं रद्द झालं. त्यामुळं म्हणलं आता पोरींचे घरच बघून या. घरं असे लांब राहिलेले तिकडं पाठीमागं दिसते का ते पिवळं घर, ते बरंच लांब राहिलेले घरं. आणि यांनी इकडं नदी पलीकडे राहिलेले आहेत. तर नदीच्या शेजारीच त्यांनी ते घरं ते बनवलेले आहेत. ते त्यांचं म्हणणं असं आहे त्या चिखलात भरले तरी आंघोळ्या करायच्या नदीत जाऊन, त्यामुळे तिने इथं रानात घरं बनवलेले आहेत. काय असं हा मला घरी जायचंय परत. हा चुटकीचं म्हणणं असं आहे का मोठ्या घरांपेक्षा आमच्या मातीचे घरं लय भारी आहेत. पण खरं दिसायला एकदम भारी घर आहेत त्यांच्या. घरं तिने एकदम चांगले बनवलेले आहेत. अजून घरांचे बांधकामं चालू आहेत त्यांच्या. गवंडी आहेत ना ते, तर गवंडींच्या अजून गवंडी आहेत त्या, तर घराच्या बांधकामं चालू आहेत अजून.